नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत सोनवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 24 जानेवारी 2025 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज लसणाच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। आवक नवीन मार्केटमध्ये आल्यामुळे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला कमी झालेली पाहायला मिळत होती, परंतु आज मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं आहे। तर जुन्या लसणाचे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात, तर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन लसणाचे दर जे आहे ते थोडेफार कमी असलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठी घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज कोणत्या लसणाच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। तर नवीन तसेच जुन्या लसणाचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज लसणाचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात। जुन्या लसणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर जुन्या लसणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। तर यामध्ये आपल्याला जुन्या लसणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला लसणाच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये नवीन लसूण आल्यामुळे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला जुन्या लसणाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता। तर लसणामध्ये जुन्या लसणामध्ये जास्त प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण या ठिकाणी आपल्याला जुन्या लसणासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता या लसणाच्या क्वालिटीसाठी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जुन्या लसणासाठी 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर बॉक्स पॅकिंगमध्ये लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील आपल्याला घसरण दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते। तर नवीन लसणाच्या आवक मार्केटमध्ये आपल्याला वाढत असताना दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। जुन्या लसणासाठी साधारणतः 150 ते 180 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर नवीन लसणाची आवक मार्केटमध्ये झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 100 रुपयापासून आपल्याला नवीन लसणाचे दर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कच्चा लसूण यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पूर्ण कोडी जे आहे ते तयार न झालेल्या लसणासाठी साधारणतः या लसणासाठी 120 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। लहान मोठा साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला लसूण मिक्स असलेला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार लसणाचे दर जे आहे ते नवीन लसणाचे आवक मार्केटमध्ये झाल्यामुळे दिवसेंदिवस आपल्याला लसणाच्या दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळते। तर अजून काही दिवसामध्ये लसणाचे दर कमी होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः थोडासा लहान साईजमध्ये कोडी आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाण असलेलं पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या लसणासाठी 130 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्याला नवीन लसणाची आवक जी आहे ते मार्केटमध्ये वाढत असताना जुन्या लसणाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला परिणाम पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये जुन्या लसणाची पुढे पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला 120 ते 125 रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार जुन्या लसणाच्या दरामध्ये देखील आपल्याला लहान साईजमध्ये दर जे आहे ते उतरताना पाहायला मिळतात। जुन्या लसणाची मागणी मार्केटमध्ये थोडेफार कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जुने लसूण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला